बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। आज स्पर्धा परीक्षेला बसलेल्या त्या विद्यार्थ्यांचा विषय घेऊन तुम्हा सर्वांसमोर आलोय। कुठे माझं काही चुकत असेल शिवसैनिकांनो, मला तुम्ही दुरुस्त करावं। गेल्या 2 दिवसापासून आपण पाहतोय उभ्या देशामध्ये धर्माच्या नावाखाली जी धामधूम चालली आहे, जो काही गोंधळ घातला जातो धर्माच्या नावाखाली, त्यामुळे आपल्या डोळ्यावर जी झापडं आली आहेत त्यातून आपल्याला काही गोष्टी दिसत नाही। त्या झापडांच्या पलीकडे जाऊन आपल्याला काही गोष्टी या पाहाव्याच लागतील। देशामध्ये देशाचं सोडूनच द्या, आपण महाराष्ट्रावर बोलूयात। या महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 दिवसापासून आणखी एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हा सर्वांच्या डोळ्यासमोरून जातोय, पण आपलं लक्ष वेधत नाहीये। लक्षात घ्या, आपल्या जिव्हाळ्याचा हा विषय असायला हवा होता। जवळपास 30 ते 40 लाख स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहेत महाराष्ट्रामध्ये। जवळजवळ मोठ्या मोठ्या शहरांमध्ये, संभाजीनगर असेल, पुणे असेल, नागपूर असेल, मुंबई असेल, या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये या अभ्यास करणाऱ्या, स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे। आणि या विद्यार्थ्यांसाठी एक जिव्हाळ्याचा आणि एक महत्त्वाचा विषय होता, तो म्हणजे तलाठी भरती परीक्षा। याबद्दल कोणी काहीही बोलत नाही, कारण विषय नागपुरातून सुरुवात होतो आणि विषय नागपुरातून सुरुवात झाला तर बोलणार कोण? पण आम्ही आहोत। बाळासाहेबांचे खंदे मावळे, खंदे शिलेदार, उद्धव साहेबांचे हे मावळे, शिवसेनेचे हे मावळे आहेत। आम्ही आवाज उचलणार, या महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रश्नावर आम्ही आवाज उचलणार। आज तुमच्या सर्वांसमोर काही महत्त्वाच्या गोष्टी घेऊन यायच्या त्या स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत। लक्षात घ्या शिवसैनिकांनो, एक साधा विनोद सांगतो तुम्हाला। या परीक्षांच्या रेट कार्ड विषयी तुम्ही ऐकलंच असाल। जवळपास 15 लाखापासून 26 लाखांपर्यंतचं हे रेट कार्ड फिरत होतं। एक विनोदाचा भाग म्हणून सांगतो, एक विद्यार्थी त्याच्या बाप्पाला म्हणतो की बापा, मला 25 लाख रुपये हवेत। किती? 25 लाख रुपये। दुसऱ्या दिवशी तलाठी म्हणून तुझ्या समोर येतो। बाप म्हणतो, बाळा तू तलाठी म्हणून समोर येशील, पण तुला ते 25 लाख रुपये देण्यासाठी आपल्या वावरातला, आपल्या शेतातला कपाशी जर आपण पुढची 25 वर्ष जरी विकली ना, तरी 25 लाख रुपये येणार नाही। हा झाला विनोदाचा भाग। आणि राहिलं वावर विकायचा, तर वावर केव्हाच गहाण पडलंय तुझ्या फॉर्मच्या फिया भरताना, कारण एका फॉर्मची फी हजार रुपये असते। ते 1000 रुपयाची फी भरण्यासाठी तुझं वावर गहाण पडलंय, त्यामुळे हे 25 लाख सोडून दे बाप्पा। जे तुला जमेल तसा पास हो, नाहीतर सोडून दे विषय। आपल्या शेतात काम कर, मोलमजुरी कर आणि आयुष्य घालव, एवढंच सांगू शकतो। आता ह्याला विनोद म्हणायचा की करुण कहाणी म्हणायची, हे तुम्ही ठरवायचं। मी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी घेऊन येतो। गेल्या 2-3 दिवसापासून देशभर वेगळी धामधूम चालू आहे। तुमच्या घरी अक्षता आल्या असतील, तुमच्या घरी इन्व्हिटेशन कार्ड आले असतील, तुम्हाला रांगोळ्या काढायला सांगितल्या असतील। तो एक वेगळा भाग, तो धर्माचा भाग, तो जिव्हाळ्याचा भाग, तो प्रभू श्रीरामांचा भाग। आम्ही आमच्या पद्धतीने प्रभू श्रीरामांचं स्वागत करू, आम्ही दिवाळी साजरी करू, नाही तर दसरा साजरा करू। पण आमच्या घरात त्या दिवाळीच्या अगोदर जे दिवाळं येतंय त्याच्याबद्दल मात्र तुम्हाला काय म्हणायचं? सरकार, मायबाप सरकार, तुम्ही काय सांगणार याबाबत? त्याबाबत तुम्ही कुठलाही खुलासा केलेला नाही। तुम्ही लक्षात घ्या, एमपीएससीचे जवळपास 30 ते 40 लाख विद्यार्थी महाराष्ट्रात आहेत। मी संभाजीनगर सारख्या आणि पुण्यासारख्या विशेष शहरांकडे तुमचं लक्ष वेधू इच्छितो। बरं, ही सारी मंडळी, की शहरांमध्ये कमावती मंडळी नाही आहेत, ही की ज्यांच्या घरी घरी 25-25, 30-30 लाखांचं वार्षिक उत्पन्न येतंय। ही सगळी गरिबा घरची मुलं। तुम्हाला काल परवा घडलेलं ते संसदेतलं प्रकरण आठवत असेल, अमोल जाधवचं। त्यांनी ज्या प्रकारे तो पिवळा धूर संसदेत सोडला, त्या कृत्याचं कुठेही समर्थन नाही, पण ते प्रकरण कसं कुठे गेलं काय कळालं तुम्हाला? अमोल जाधव सध्या काय करतोय कोणालाच माहिती नाही। 1, 2, 3 दिवस अमोल जाधव गाजला आणि नंतर संपला। ह्या वेदना विद्यार्थ्यांच्या मनातल्या त्या कधी बाहेर येणार? ही खदखद कधी बाहेर येणार? लक्षात घ्या, हे विद्यार्थी ज्यावेळेस एकसंध होतात, संघटित होतात, त्यावेळेस बांद्र्यासारखं प्रकरण घडतं। मागे बांद्र्यात काय घडलं तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलं। त्यावेळेसही एमपीएससीचा पॅटर्न बदलला। ऑब्जेक्टिव्हच्या ऐवजी थेट डिस्क्रिप्टिव्ह प्रश्नांची उत्तरं ठेवली। ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला गेला, त्यावेळेस ते म्हणतात मी निवडणूक आयोगाला विचारून सांगतो। लक्षात घ्या, ज्यांना एमपीएससी आयोग माहिती नाही ते निवडणूक आयोगाला विचारून सांगणार होते। या सगळ्या घटनांना विसर देऊ नका। महत्त्वाच्या मुद्द्यांवर मी तुमचं लक्ष वेधू इच्छितो। 4,500 ते 4,800 पदांसाठी ज्यावेळेस हे तलाठी भरतीसाठी निवेदनं मागवली गेली, त्यावेळेस फॉर्म जवळपास येत आहेत 12 लाख। 12 लाख। जगाच्या इतिहासामध्ये असलं घाणेरडं प्रकरण कुठेही घडलेलं नसेल। 12 लाख फॉर्म आले। बरं, ज्यांनी अप्लाय केले ते सारे एलिजिबल, आणि त्याच्यातही घाणेरडी गोष्ट म्हणजे इंजिनियर, डॉक्टर, पीएचडी, पोस्ट ग्रॅज्युएट आणि वकील सुद्धा याच्यामध्ये अप्लाय करणारे निघाले तलाठी पदासाठी। बरं, ते रेट कार्ड ज्याच्याबद्दल मी तुम्हाला उल्लेख केला, वनरक्षक पदासाठी 15 ते 18 लाखांचं रेट कार्ड, आणि तलाठी पदासाठी जवळपास 20 लाख ते 26 लाखांपर्यंतचं रेट कार्ड।
ज्यावेळेस या अशा बातम्या वाचतो तेव्हा धस्स होऊन जातं. त्या विद्यार्थ्यांचा विचारतो ज्यांनी हजार हजार रुपये उसनवारी मागवून घेतले, हजार हजार रुपये, आणि त्या हजार रुपये फेडण्यासाठी त्यांनी रोजंदारीवर कामं करायला सुरुवात केली. ते हजार रुपये, ते फॉर्मची फी असते हजार रुपये. हे मिल्लच्या मढ्यावरचं टाळूवरचं लोणी खाण्यापेक्षाही घाणेरडं उदाहरण आहे. ज्याला वनरक्षक पदामध्ये सगळ्यात मोठा आक्षेप कुठून सुरू झाला बघा, ज्याला वनरक्षकच्या भरतीमध्ये 54 मार्क मिळतात, 54, आणि अगदी 15 दिवसांनंतर तलाठ्याची परीक्षा होते आणि त्याच्यामध्ये त्याला 214, नॉर्मलायझेशनचे 30 गुण पकडून सुद्धा 214 मार्क पडतात. चला, नॉर्मलायझेशनचे 30 गुण ज्यावेळेस मिळवले जातात त्यावेळेस रॉ मार्क कमीत कमी 184 असायला हवे होते. रॉ मार्क, ते रॉ मार्क 184 मिळवणारा माणूस वनरक्षक ह्या साध्या परीक्षेमध्ये, कारण तलाठ्याचा हा काठिण्य पातळी त्याची जास्त असते, 54 मार्क मिळवणारा 15 दिवसात 184 रॉ मार्कांवर पोहोचू शकतो का? हा सगळ्यात मोठा प्रश्न. विद्यार्थी ज्यावेळेस असे प्रश्न विचारतात त्यावेळेस त्याला उत्तर देणे हे सरकार कटिबद्ध असायला हवं, पण त्यांनी कुठलंही उत्तर दिलं नाही. त्या पश्चात विद्यार्थ्यांना विचारलं जातं की तुम्ही पुरावे द्या आम्हाला, आम्ही पाहू कारवाईचं. म्हणजे विद्यार्थ्यांनी पुस्तकं सोडायची, अभ्यास सोडायचा आणि ते कॅमेरे घेऊन फिरायचे पुरावे शोधत. आणि जर विद्यार्थ्यांनीच पुरावे शोधायचे, मग तुम्ही सरकार म्हणून तुमच्याकडे जे संस्था बसवल्या आहेत, तुम्ही होम मिनिस्ट्री सांभाळत आहात, कशासाठी सांभाळता? द्या विद्यार्थ्यांच्या हातामध्ये, ते तुमच्यापेक्षा चांगला कारभार करून दाखवतील. आता टीईटीच्या परीक्षेमध्ये एका मंत्र्याच्या पोरींना परीक्षा न देता त्या शिक्षकही झाल्या. तुम्हाला माहिती आहे ना, संभाजीनगरचा तो मंत्री ज्याने आता मागे गौतमी पाटील नाचवली आणि काठीने मारायचे आदेश दिले. हे असले टघे देश चालवतायत, राज्य चालवतायत. दुर्दैव आहे आपलं हे असले टघे. आणि विचार करा, खोके घेऊन ज्यांनी सरकारच स्थापन केली ते रेड कार्ड वाटत फिरत नसतील, याच्यात मला तर काही वेगळं वाटत नाही. रेड कार्ड वाटूनच ते सगळे अशा पद भरणार. आणि ज्या पदांना ते भरत आहेत त्या पदांची जर सुरुवातच अशा प्रकारची भ्रष्टाचाराने होत असेल, त्या पदावर बसणारी व्यक्ती जर अशा प्रकारचा भ्रष्टाचार करत असेल, तुम्ही विचार करा शिवसैनिकांनो, त्या पदाला खरंच ते न्याय देतील का? आपण भरलेले 25 लाख, त्या 25 लाखांचे 25 कोटी जोपर्यंत वसूल करत नसतील तोपर्यंत ते त्या पदाला न्यायच देऊ शकत नाही. त्यामुळे खोक्यांवर आधारित असलेलं सरकार चांगल्या प्रकारची माणसं भरतील याच्यावर तुम्ही अपेक्षा पण ठेवू नका. ते मागे बीएडवाल्यांना केसरकरांनी ज्या धमक्या दिल्या त्या अजून देखील आपण विसरलो नाहीयेत. त्या मुलीला तुझं नाव शोधून तुला अपात्र करायला लावेल, या अशा प्रकारची बीएडच्या त्या विद्यार्थीला धमकी दिली गेली, भर कॅमेरा समोर दिली गेली. टीसीएसच्या विरोधात जे विद्यार्थ्यांचा आक्षेप आहे, चला टीसीएसच्या परीक्षा प्रणालीवर नसेल पण नंतरची जी प्रोसेस असते त्याच्यावर जो विद्यार्थ्यांचा आक्षेप आहे, विद्यार्थी जर म्हणतायत की तलाठी परीक्षा ही इतर कुणाकडून, कुठल्याही आयबीपीएस असेल किंवा टीसीएस असेल यांच्याकडनं न घेता सरळ सोट ही परीक्षा सरकार मार्फत व्हावी, एमपीसीच्या अंतर्गत व्हावी, तर विद्यार्थ्यांनी काय वेगळी मागणी केली तुमच्याकडे? काय ह्याचा विचार केला जात नाही? नॉर्मलायझेशनच्या नावाखाली नियोजित पद्धतीने हे भ्रष्टाचार करत आहेत, हा थेट आरोप आहे विद्यार्थ्यांचा. 1000 रुपये फॉर्मची फी आणि 15, ज्यावेळेस मला असं वाटतं, ज्यावेळेस तुम्ही विद्यार्थ्यांकडून 1000 घेताना त्याच वेळेस विद्यार्थ्याला विचारा तुमच्याकडे 15-20 लाख रुपये आहेत का, तरच हा 1000चा फॉर्म घे, नाहीतर हे 1000 तुझे वायाला जातील हे सांगा विद्यार्थ्याला. विद्यार्थी 1000चा फॉर्म घेऊन आणखी उसनवारी पैसे घेणार नाहीत कुणाकडनं, हे सांगा त्यांना, नाही तर 1000 फुकट जाणार. बेरोजगारांच्या मढ्यावरचं लोणी अशा प्रकारे खाऊ नये सरकार. कुठे ना कुठेतरी त्या बेरोजगारांची हायमारी लागते सरकार. 20 लाखांचं रेड कार्ड, त्याच्यावरून पदं भरायची, त्या पदावर आलेल्या व्यक्ती सबंध महाराष्ट्रभर जो भ्रष्टाचाराचा भस्मासूर लावून ठेवतील तो कोणी सावरायचा? कारण ह्या अशा प्रकारची ज्यांची सुरुवातच भ्रष्टाचाराने झाली त्यांच्याकडनं तुम्ही भ्रष्टाचारापेक्षा वेगळ्या अपेक्षा ठेवू शकत नाहीत. आणि जे मर कष्ट करून अभ्यास करणारे विद्यार्थी ते असेच सडत राहतात, असेच कपाशीची बोंड तोडत राहतात आणि कपाशीच्यासाठी आत्महत्या करून बसतात. 15 दिवसांच्या गॅप मध्ये 54 मार्काचे 214 मार्क होतात. याच्यापेक्षा इतका फास्ट फॉरवर्ड अभ्यास आजतागायत कधी बघितलेला नाही. आता बघा, या रेड कार्डची सुरुवात नागपुरातून झाली आहे. खरं तर गृहमंत्र्यांनी याच्यावर उत्तर द्यायला हवं होतं. आणि तुम्ही विद्यार्थ्यांकडून पुरावे मागू नका, प्रशासन तुमचं आहे, तुम्हाला दिसतायत, विद्यार्थ्यांनी नावं घोषित केलेत, विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर टाकलेले आहेत कुठले ते विद्यार्थी आहेत ज्यांना 54 सरळ 184 मार्क रॉ आणि 214 मार्क विथ नॉर्मलायझेशनचे 30 मार्क पकडून त्यांची चौकशी करा.
तुम्ही काय विद्यार्थ्यांना पुरावे विचारताय? मुळात तलाठी या पदासाठी नॉर्मलायझेशन प्रोसेसचा कुणालाही प्रॉब्लेम नाही, पण बघा विद्यार्थ्यांचे प्रश्न काय आहेत. प्रॉब्लेम हा घोटाळ्यांवर आहे. बरं, क्लासेसमध्ये सुद्धा घोटाळे चालू आहेत. सगळ्यात प्रथम हे जे क्लासेस चालू होतात ना, त्या क्लासेसने आपला बाजार वाढावा यासाठी ज्या प्रकारे भ्रष्टाचाराला प्रोत्साहन द्यायला सुरुवात केलेली आहे, त्याच्याविषयी कित्येकदा क्लासेसची नावं घेऊन आरोप झालेले आहेत, पण कुठल्याही क्लासेसची आजतागायत चौकशी देखील झाली नाही की कुठल्या क्लासेसच्या संचालकाला अटक झाली असं आजतागायत झालेलं नाही. आता मूळ मुद्दा इथे येतो की जर ह्या सगळ्या आरोपांनंतर जर ही परीक्षा रद्द झाली तर जवळपास 6-7 महिने परीक्षा होणार नाही. पण मग पुढे जाऊन जर ही 6-7 महिने परीक्षा झाली नाही तर हे विद्यार्थी जे पोटाला चिमटा काढून राहत आहेत, विद्यार्थी तुम्हाला माहिती आहे शिवसैनिकांनो, हे विद्यार्थी राहत आहेत अशा परिस्थितीमध्ये जिथे ते 5-6 वाजता जेवतात, म्हणजे सकाळचं जेवण आणि संध्याकाळचं जेवण दोन्ही कव्हर होतील. एक टाइमचं जेवण हे विद्यार्थी जेवतात. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या तोंडाने स्वतःची परिस्थिती कबूल केलेली आहे की सकाळचं पण जेवण होऊन जाईल आणि संध्याकाळचं पण होईल. अशी घाणेरडी अवस्था या महाराष्ट्र सारख्या पुरोगामी राज्यात जिथे खोक्यांनी सरकार स्थापन होतात. साध्या परीक्षा केंद्रांवर मला आणखी एक मुद्दा यांनी सांगितला, परीक्षा केंद्रांवर बॅगा ठेवायला जागा नसते. कमीत कमी परीक्षा केंद्रांची अशी केंद्र निवडा जिथे बॅगा ठेवल्या जातील, जिथे यांच्याकडे असलेल्या सायकलींना किंवा टू व्हीलरला पार्किंगला जागा असेल. त्या पार्किंगसाठी 100 रुपये मोजायचे आणि त्या बॅगा ठेवण्यासाठी तिथे पानपट्ट्यांना किंवा दुकानदारांना 20 रुपये देऊन आपल्या बॅगा ठेवून घ्यायच्या आणि त्यातनंही वस्तू चोरी होतात. ही इतकी घाणेरडी अवस्था झालेली आहे. अचानक मागे तो एमपीएससीचा पॅटर्न बदलला होता. तुम्हा सर्वांना आठवायला हवं, बांद्र्यामध्ये एक मोठा हडकंप माजला होता. त्यावेळेस सारेच्या सारे विद्यार्थी अगदी भर कोविड काळामध्ये आणि त्याच्यानंतर अंगणवाडी सेविकांचा पण त्यावेळेस मागे, म्हणजे विचार करा, आरोग्य सेवक असतील, तलाठी भरती असेल, वनरक्षक असतील, अंगणवाडींचा असेल, या सगळ्यांमध्ये फायर ब्रिगेडचा मागे ते फायर ब्रिगेडचं तुम्हाला आठवायला हवं, बांद्र्यामध्ये फायर ब्रिगेडचा विषय चालला होता तो. त्याही वेळेस सारे विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. हे काय चाललंय विद्यार्थ्यांच्या बाबतीत? महाराष्ट्रातल्या बेरोजगारांची तुम्ही अशा प्रकारची थट्टा मांडली आहे. मला खरंच त्या विद्यार्थ्यांना सांगायचंय, तुम्ही इथून विचार करता, तुम्ही बुद्धिजीवी आहात, तुम्ही अडाणी नाही आहात, तुम्ही बुद्धिजीवी आहात. तुम्ही 100-500 रुपयाला विकले जाणारे नाही आहात. कारण आज 100-500 रुपयाला तुम्ही विकला गेलात तर मात्र तुमचं भविष्य आणि भविष्यात येणारे तुमच्या पिढ्या देखील विकल्या जातील, या अशाच प्रकारच्या विकल्या जातील. हे मात्र नक्की विचार करा, इथून आपण काय करतोय. जाब विचारा, अन्याय विरोधात आवाज उठवा, संघर्ष करा, संघटित व्हा आणि संघर्ष करा. ह्या प्रस्थापितांच्या विरोधात तुम्ही देखील संघर्ष करा. कारण आमच्यासारखी माणसं जोपर्यंत संघर्ष करत आहेत तोपर्यंत ठीक आहे, तोपर्यंत तुमच्या पाठीशी राहतील. पण ज्यावेळेस या संघर्षाच्या लढाईमध्ये आमच्यासारखी माणसं देखील कुठेतरी संपवली जातील, त्यावेळेस मात्र तुम्हाला हा संघर्ष एकट्याने करायचा आहे. आणि त्यावेळेस तुम्हाला विचार करायचा आहे की आपण खरंच कारण काय होतंय, 2 दिवसांनी आम्ही जेव्हा पाहतो तेव्हा तुम्हीच असे बुके घेऊन त्यांच्या दारांशी उभे असतात, साहेब तुम्हीच आमचा विषय सोडवू शकता, आणि त्यांच्याच दारांशी लोटांगण घालत तुम्ही उभे असता. हे जेव्हा पाहतो त्यावेळेस मनाला वेदना होतात. असो, मायबाप सरकार न्याय करू शकत नसाल तर कमीत कमी अन्याय तरी करू नका. या संबंध विद्यार्थ्यांकडे आपुलकीच्या नजरेतून पहा आणि न्याय करू शकत नसाल तर अन्याय करू नका. आणि अन्याय जर करायचा असेल तर हातात आमच्या विष ठेवा, एवढंच करा. ही गरीबा घरची दुष्काळग्रस्त भागातली ही मुलं, त्यांना 1000 रुपयाची फॉर्म फी सुद्धा परवडत नाही. त्यासाठी देखील त्यांना उसनवारी पैसे काढावे लागतात. वेळ प्रसंगी पोटाला चिमटे काढावे लागतात. तुर्तास इतकंच बोलतो, तुर्तास तुमची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. उभी शिवसेना, उद्धव बाळासाहेब पक्ष हा सर्व विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठाम आणि निर्धाराने उभा आहे. तुर्तास रजा घेतो. जय महाराष्ट्र.